जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी ताप, जुलाब, उलट्या, पोटदुखी तसेच पाण्यातून पसरणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उकडून व स्वच्छ पाणीच पिण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच दूषित पाण्यामुळे होणारे अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यासारख्या आजाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावी, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावे, तसेच ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसून आल्यास विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, जेणेकरून साथीच्या आजारांवर वेळेत नियंत्रण मिळवता येईल असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या वातावरणामध्ये बदल घडून आल्यामुळे कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा थोडासा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये गॅस्ट्रो असेल, कावीळ असेल आणि डेंग्यू, मलेरिया अशा आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या कारणास्तव सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की जलजन्य आजार टाळण्यासाठी शक्यतो फिल्टरचं पाणी वापरावं, उघड्यावरचं अन्न खाणे टाळावं, शिळं अन्न खाणं टाळावं आणि पाणी उकळून गाळून नियमितपणे प्यावं. सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा गावामध्ये फिल्टर उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की TCL पिण्याच्या पाण्यामध्ये नियमितपणे टाकून शुद्धीकरण करावं आणि शुद्ध पाणी जनतेला पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. आणि डेंग्यू, मलेरियाचा विचार करता नाल्या वाहत्या करण्याच्या सूचना सुद्धा आपण ग्रामपंचायतीला दिलेल्या आहेत. आणि त्यासोबत मच्छरदाणीचा जर का वापर नियमितपणे केला तर आपल्याला डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार टाळता येतात. सध्याच्या घडीला मलेरिया मागच्या 2-3 वर्षापासून एकही केस नाही. किरकोळ प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आपल्याला मागे आढळून आले होते. आणि सध्या आपल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपूर्ण औषध साठा उपलब्ध असून जे काही रक्त चाचण्यांची गरज पडते आपल्याला, त्या रक्त चाचण्या करण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय येथे आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो, जर काही किरकोळ काही आजार निदर्शनास आला तर त्यांनी त्वरित नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा आणि मोफत तिथे औषधोपचार करून घ्यावा. धन्यवाद.